रामकृष्ण हरी. आजचे निरूपण हे संत नामदेव महाराजांच्या अभंग गाथेतील अभंगावरती आहे आणि अभंग आहेत संत चोखोबारायांच्या समाधीवरचे. संत चोखोबाराय म्हणजे साक्षात भक्तीचं प्रतीक. एखाद्या जीवाने परमात्मा विठ्ठलाची विठोबाची भक्ती किती करावी याचं साक्षात उदाहरण, मूर्तिमंत उदाहरण म्हणून आपल्याला अनेक संतांची उदाहरणं देता येतील. परंतु मरणोपरांतही, मृत्यूनंतरही भक्तीचं उदाहरण द्यायचं झालं तर एकमेव संत म्हणजे संत चोखामेळा. भक्ती किती मोठ्या प्रमाणात आहे, भक्ती किती अपरिमित आहे, तर हा नश्वर देह पडल्यावरही त्यांच्या अस्थी विठ्ठल 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 असा जप करीत होत्या. त्यामुळे त्या संत नामदेवरायांना गोळा करून पंढरपूरमध्ये आणता आल्या. संत चोखोबा महाराज म्हणजे संत नामदेव महाराजांचे शिष्य. आता आपण त्यांच्या समाधीचे अभंग पाहूया. मंगळवेड्या भोवती कुसू घालावया, महारासी न्यावया दूत आले. महारा समागमे चोखामेळा गेला, काम ते लागला करावया. सर्व काळ वाचे विठ्ठल नाम, आठवी गोविंद वेळोवेळा. मंगळवेड्याला गावकुसाचं काम चालू झालं. लोकांना तिथं बोलावून नेलं गेलं आणि कामासाठी, पोटा पाण्यासाठी संत चोखामेळा तिथे कामासाठी गेले. पण काम करताना देखील सतत त्यांचा छंद जो होता विठ्ठल नाम घेत राहण्याचा, तो त्यांनी तिथं देखील सोडला नाही. संत चोखोबाराय विठ्ठलाचं सतत नामस्मरण करीत राहिले. 4 महिने याची रीतीने लोटले, कुसू कडाडिले अकस्मात. तया खाली महार बहुचूर झाले, चोख्याने अर्पिले प्राणदेवा. 4 महिन्यापर्यंत सतत काम चालू होतं आणि अचानक एक दिवशी कुसू कडाडिले अकस्मात, म्हणजे ती तटबंदी होती ती कोसळली आणि त्याखाली अनेक लोकांचा चिरडून मृत्यू झाला. त्यामध्ये संत चोखा महाराजांचा सुद्धा चिरडून मृत्यू झाला. देव म्हणे नाव्या, त्वा जावे तेथे, त्याच्या अस्थी येथे घेऊन याव्या. पांडुरंगाने संत नामदेवरायांना सांगायला सुरुवात केली की जा तिथे मंगळवेड्याला आणि माझ्या भक्ताच्या अस्थी इथे घेऊन ये. नामा म्हणे देवा कैशा ओळखाव्या, तर विठ्ठल नाम जयामध्ये निघेल, असं देवाने उत्तर दिलं. संत नामदेवरायांनी विचारलं तिथे तर अनेकांचा मृत्यू झालेला आहे, खूप अस्थी एकत्र आहेत, तर मग संत चोखोबा महाराजांची अस्थी कशी वेगळी ओळखायची? तर त्यावरती पांडुरंगाने विठ्ठलाने उत्तर दिलं, विठ्ठल नाम जयामध्ये निघेल. म्हणजे प्रत्येक अस्थी कानाला लावून पहा, ज्या ज्या अस्थीमधून विठ्ठलाचं नाव येईल, पांडुरंगाचं नाव येईल, ऐकोनी काणी अंचळी भराव्या, आणोनी द्याव्या आम्हा पासी. संत नामदेव महाराजांना जसा हा पांडुरंगाचा आदेश प्राप्त झाला, त्यांचं म्हणणं कळालं, ते तात्काळ मंगळवेढ्याला निघाले. ते ज्यावेळेस मंगळवेढ्याला निघाले ते त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. शालिवान शके 1260, प्रमाथी नाम स्पष्ट संवत्सर, वैशाख वद्य पंचमी सुदीन, गुरुवारी प्रयाण करी चोखा. तो जो काही अपघात झाला, कूस कोसळून, ती बांधकामाची तटबंदी कोसळून, त्याचा मुहूर्त संत नामदेव महाराज सांगतायत कधी झाला ते. शालिवान शके 1260, प्रमाथी नाम स्पष्ट संवत्सर, वैशाख वद्य पंचमी सुदीन, गुरुवारी प्रयाण करी चोखा. पुढे संत नामदेव महाराज सांगतात, चोखा माझा जीव, चोखा माझा भाव, कुळ धर्म देव चोखा माझा. काय त्याची भक्ती, काय त्याची शक्ती, मीही आलो व्यक्ती तयासाठी. श्रावण पौर्णिमेला पंढरीत श्रावणी म्हणजे नूतन यज्ञोपवीत धारण करतात, म्हणजे जानवं धारण करतात. त्यानंतर पहिलं देवकृत्य म्हणून समस्त बडवे आणि अन्य ब्राह्मण मंडळी पहिल्यांदी या ठिकाणी येऊन आधी संत चोखोबारायांचं दर्शन करून मगच विठ्ठलाच्या दर्शनाला जातात. त्याचं कारण आहे, माझ्या चोखियाचे करती जे ध्यान, तया कधी विघ्न न पडो निधी. नामदेव अस्थी आणिल्या पारखोनी, घेत चक्रपाणी पितांबरी. देवांनी त्या अस्थी ज्या नामदेव महाराजांनी आणल्या, त्या अस्थी आपल्या भरजरी पितांबरामध्ये घेतल्या आणि देवानी जे सांगितलं ते संत नामदेव महाराज सांगतायत, माझी या चोखियाचे करीती जे ध्यान, तया कधी विघ्न पडो निधी. पंढरपुरातला असा एकही व्यक्ती नसेल ज्याला माहिती नसेल की संत चोखोबा महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय पुढं मंदिरात जायचं असतं म्हणून. संत चोखोबा महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्यायचं, संत नामदेव महाराजांच्या पायरीचं दर्शन घ्यायचं आणि मगच पंढरपुराच्या विठ्ठलाच्या दर्शनाला आतमध्ये जायचं, असा त्यांचा दिनक्रम असतो. देवाच्या अंचळी उठिला गजर, विठ्ठल नाम अंबर गरजत असे. संत समुदाय पताकांचे भार, लोटले गजर ऐकावया. आता ह्या अस्थी पंढरपुरात आल्या, देवाच्या भरजरी पितांबरामध्ये देवाने साक्षात घेतलेल्या आहेत. त्यामुळे विठ्ठल नामाचा गजर सर्व पंढरपुरात सुरू झाला. संत समुदाय तिथे जमा झाला, पताकांचे भार म्हणजे लोकांची गर्दी जमा झाली. लोटले गजर ऐकावया, सर्वांनी ही पुण्य घटना पाहण्यासाठी गर्दी केली. वद्य त्रयोदशी वैशाख शुक्रवार, नामाचा गजर महाद्वारी. ऐसी आनंदाने नामाच्या गजरी दिली महाद्वारी समाधी त्या.
अस्थि निक्षेपण आपुल्या हाते करुणी अनंते पाषाण ठेवी राही रुक्माबाई कुरवंडी करीती सत्यभामा आरती ओवाळीत नामा म्हणे धन्य विठोबाची कृपा जाईन माझ्या बापा ओवाळून। या ठिकाणी पुढचं तिथं अस्थि विसर्जन देवानी स्वतः त्यांच्या हाताने केले असं संत नामदेव महाराज सांगतायत। संत नामदेव महाराज काय सांगतायत, देवाच्या अचळी उठिला गजर विठ्ठल नाम अंबर गरजत असे संत समुदायाचे पताकांचे भार लोटले गजर ऐकावया। सर्व समुदाय जमला होता। वद्य त्रयोदशी वैशाख शुक्रवार नामाचा गजर महाद्वारी ऐसे आनंदाने नामाच्या गजरी दिली महाद्वारी समाधी द्या। संत चोखोबारायांचं अस्थि विसर्जन कधी केले गेलं, त्यांची समाधी कधी बांधली देवांनी, याबद्दल याचा मुहूर्त संत नामदेव महाराज सांगतायत। वद्य त्रयोदशी वैशाख शुक्रवार नामाचा गजर महाद्वारी ऐसी आनंदाने नामाच्या गजरी दिली महाद्वारी समाधी द्या। पुढे संत नामदेव महाराज म्हणतात, अस्थि निक्षेपण आपुल्या हाते करुणी अनंते पाषाण ठेवी। स्वतः देवांनी आपल्या हाताने अस्थि विसर्जन अस्थि निक्षेपण आपल्या हाताने केलं। करुणी अनंते पाषाण ठेवीसी, त्यानंतर तिथे अंतिम पाषाण त्यांनी ठेवला। राही रुक्माबाई कुरवंडी करीती सत्यभामा आरती ओवाळीत, सोबत देवांच्या सोबत राही रुक्माबाई आणि सत्यभामा सुद्धा होत्या, ज्यांनी त्या ठिकाणी आरती केली। नामा म्हणे धन्य विठोबाची कृपा जाईन माझ्या बापा ओवाळून। संत नामदेव महाराज म्हणतात, विठोबाची एवढी आमच्यावरती कृपा आहे, जाईन माझ्या बापा ओवाळून। मरताना सुद्धा आमचा बाप आम्हाला ओवाळून निरोप देतोय। कमरे एवढा उंच 10 चौरस फुटांचा दगडी कट्टा, त्यामध्ये मधोमध चौरस अशी स्मृतिशिला। ज्या ज्या वेळेस उत्सव असतो त्या त्यावेळी या शिळेवरती पितळी मुखवटा ठेवून पूजा केली जाते। त्यामागे भिंत आणि त्यावरती सावलीची व्यवस्था आहे, त्यावरती शिखर आहे। वैशाख वद्य पंचमी निमित्त संत चोखोबारायांच्या पुण्यतिथी निमित्त येथे नामसप्ताह होतो। नामदेव वंशाचे नामदास महाराजांकडून येथे प्रवचन कीर्तन केले जाते। तसेच ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला देवाने समाधी दिली म्हणून त्याचे स्मरण म्हणून बडवे मंडळीकडून देखील संत चोखोबारायांची विधिवत पूजा केली जाते। त्या अस्थी ज्या नामदेव महाराजांनी आणल्या त्या अस्थी आपल्या भरजरी पितांबरामध्ये घेतल्या आणि देवानी जे सांगितलं ते संत नामदेव महाराज सांगतायत, माझी या चोखियाचे करीती जे ध्यान तया कधी विघ्न पडो नेदी। संत चोखोबा महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्यायचं, संत नामदेव महाराजांच्या पायरीचं दर्शन घ्यायचं आणि मगच पंढरपुराच्या विठ्ठलाच्या दर्शनाला आतमध्ये जायचं। किती विलक्षण असं सद्भाग्य चोखोबारायांच्या नशिबी आलं पहा। प्रत्यक्ष परमात्म्याने स्वहस्ते अस्थि विसर्जन केलेलं आहे। आपण पुराण पाहिली, इतिहास पाहिला तर असं भाग्य केवळ काही परमभक्तांनाच प्राप्त झालेलं आहे। तेही अभ्यास केला तर केवळ 2 जणांनाच आढळतं। एक त्रेतायुगी रामावतारामध्ये शबरी मातेला मिळालं आणि दुसरं द्वापार युगाच्या अंती कृष्णावतारामध्ये महारथी दानवीर अशा कर्णाला मिळालं। तेही त्यांना देवाला वरदान म्हणून मागून घ्यावं लागलेलं आहे। मात्र कलियुगी ह्या कलियुगामध्ये चोखोबारायांच्या बाबतीत देवानी त्यांनी तो न मागता देखील स्वतःहून हे कार्य केलेलं आहे। चोखोबाराय इतके परमभक्त होते, परमपदाला पोहोचलेले संत होते। राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी।